Hello student, in today's lecture we have discussed about the IUPAC nomenclature of coordination compound. Actually, general organic IUPAC nomenclature and coordination IUPAC nomenclature, there is just only some different things and some different rules for the IUPAC naming for coordination compound. So let's start. So first I have read what is the main uh, point or main concept of today's lecture is a coordination compound. Coordination compound IUPAC nomenclature. Coordination compound IUPAC. IUPAC is a coordination compound because IUPAC nomenclature of coordination compound. This point related question is asked in all examination like general NCERT, CBSE board, state board, JEE NEET exam, CSIR, SET NET. Okay, so this is actually common part. This is a common part of all examination. So first start. So first, what is this? First, we have discussed what is the meaning of coordination compound. Coordination compound means actually this compound is prepared or is made from D block containing any metal, and this D block element or D block metal is a coordinate bond to the negatively charged species or neutral molecule. So then is a bond formed between this metal D block metal and this negative charged species or neutral molecule. The bond is the form is called as a coordinate bond. Okay, for example, so in this coordination compound, which important terms, for example, like K4 efficiency. Okay, this is the example. K4 efficiency. Okay, this is the example of the coordinate compound. आता coordinate compound मध्ये कुठले कुठले पार्ट आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये बघा, तर फर्स्ट दिस इज Fe. हा डी ब्लॉक मधला एलिमेंट आहे. डी ब्लॉक मधला एलिमेंट असतो जिथे मेटल असतात मॅक्झिमम कोऑर्डिनेट कंपाऊंड मध्ये. आणि ह्याच्यामध्ये हा Cn आहे. हा Cn जो आहे हा निगेटिव्ह चार्ज स्पेसिस आहे. ओके, निगेटिव्ह चार्ज स्पेस असतं माझ्याकडे लोन पेअर आहे. आणि हा जो K4 आहे, हा K4 ला म्हणतो काउंटर आयन असं म्हणतो. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ काउंटर आयन. This is a counter ion. First, what is the main part of this counter ion? Counter ion is used only for the balancing this coordination compound. फक्त हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे एवढा, हा जो coordination sphere आहे, म्हणजे ओव्हरऑल हा जो कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे, तर बॅलन्स करण्यासाठी आपण काय करतो, फक्त काउंटर आयनचा यूज करतो. या ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. त्यानंतर ह्याच्यामध्ये हा जो आहे त्याला म्हणतो आपण लिगँड असं म्हणतो. काय म्हणतो? लिगँड. लिगँड दोन टाईपचे असतात. एक तर निगेटिव्ह चार्ज स्पेसिस असतात किंवा एक तर न्यूट्रल मॉलिक्युल असतात. निगेटिव्ह चार्ज असतील तर ऑब्व्हियसली लोन पेअर असणार आहेत, लक्षात का? आणि जर न्यूट्रल असेल तर न्यूट्रल कसं पाहिजे? लोन पेअर त्याच्यावर प्रेझेंट. फॉर एक्झाम्पल अमोनिया NH3 मध्ये लोन पेअर नायट्रोजनवर, वॉटर ऑक्सिजनवर दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, त्याला लिगँड असं म्हणायचं. आणि हा जो आहे तो असणार आहे सेंट्रल मेटल. दिस इज अ सेंट्रल मेटल. हा सेंट्रल मेटल आयन असतो किंवा एखादा न्यूट्रल स्पेसिस असतो. ओके, म्हणजे ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन आपण कोऑर्डिनेट कंपाऊंड असं म्हणतो. याच्यामध्ये हा जो सेंट्रल मेटल असतो हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस आहे. त्यामुळे असणार हा दिस इज लुईज ऍसिड असणार आहे. आणि Cn सायनाइड, दिस इज निगेटिव्ह चार्ज स्पेसिस और मे बी इन सम केसेस अ न्यूट्रल मॉलिक्यूल. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ लुईज बेस बिकॉज इट इज इलेक्ट्रॉन इफिशियंट स्पेसिस. दिस लुईज ऍसिड, दिस इज अ लुईज बेस कन्सेप्ट. ठीक आहे, आणि याच्यामध्ये दोन पार्ट असतात. एक असतो तो प्रायमरी व्हॅलेन्सी, सेकंडरी व्हॅलेन्सी. आता याच्यामध्ये बेसिकली हे लक्षात घ्या, ते स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतल्या टर्म्स आहेत. हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतल्या एंटाइटीज आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? सेंट्रल मेटल आणि लिगँड आहे. सो ओव्हरऑल दिस इज कॉल्ड एज अ कोऑर्डिनेशन स्पियर. याला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन स्पियर असं म्हणतो. हा सगळं मेन पार्ट आहे. आणि हा Fe इलेक्ट्रॉन डिफिशियंट अँड Cn मायनस इलेक्ट्रॉन इफिशियंट. याच्यामध्ये कुठला बॉन्ड असतो? कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. कोऑर्डिनेट बॉन्ड मीन्स डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम लुईज बेस टू लुईज ऍसिड. त्यामुळे आपण कोऑर्डिनेट बॉन्ड असं म्हणतो. आणि हा जो आउटर पार्ट आहे, आउटर पार्ट हा आयोनायझेबल पार्ट आहे. आयोनायझेबल पहिला म्हणतो दिस इज कॉल्ड एज अ प्रायमरी व्हॅलेन्सी. ही प्रायमरी व्हॅलेन्सी असते ती ब्रॅकेटच्या बाहेर असते. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये जो असतो जो लिगँड असतो त्याला म्हणतो आपण सेकंडरी व्हॅलेन्सी. सेकंडरी व्हॅलेन्सी इज आल्सो कॉल्ड एज अ नॉन आयोनायझेबल स्पियर. ओके, कारण की याच्यामध्ये आयन्स तयार होत नाहीत. याच्यामध्ये कसं हा जो Fe आणि Cn आहे, हा ज्याचा किती जर आपण हायड्रोलिसिस केलं त्याचा आयोनायझेशन होत नाहीत. मग आयन्स होत नसतील तर याच्यामध्ये सपोज ह्याच्यात Fe2+ किंवा Cn मायनसच्या ज्या टेस्ट आहेत, डिटेक्शन टेस्ट, त्या शो करत नाहीत. हा जसा हा ब्रॅकेटच्या बाहेर आयन्स तयार करेल. म्हणजे कुठं आयन्स करेल?
K प्लस प्लस काय होणार याच्यामध्ये Fe CN6 ओव्हरऑल ब्रॅकेट हे 4K प्लस आणि इथं असणार आहे 4 मायनस म्हणजे हे आयनायझेबल पार्ट आहे म्हणजे इथं आयन्स तयार होत नाही म्हणजे तुम्हाला Fe आणि CN चं डिटेक्शन होणार नाही बाय युजिंग द केमिकल टेस्ट तर याच्यामध्ये काय तुम्हाला डिटेक्शन होईल कशाला कारण की हा बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतो कोऑर्डिनेट बॉन्ड इज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड त्यामुळे लक्षात घ्या हा जो पार्ट आहे हाच इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला असणार आहे कोऑर्डिनेट कंपाऊंड त्याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम असणार आणि निगेटिव्ह चार्ज लिगेंड किंवा न्यूट्रल लिगेंड असणार आहे त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्याकडे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत हा बेसिकली पार्ट आहे हा कोऑर्डिनेट कंपाऊंडचा पार्ट आहे मग हा जो कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे ह्याचा आयपीसी नॉमेनक्लेचर काय असणार आहे तो पार्ट आपण बघायचा हे ऑलरेडी मी बेसिक तुम्हाला सांगितलेलं आहे याचा म्हणजे त्या अगोदरचा पार्ट सगळं झालेला आहे ठीक स्टार्ट करू आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड आयपीसी दोन पार्ट्स आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड आयपीसी मध्ये फर्स्ट पार्ट आहे तो म्हणजे न्यूट्रल और कॅटायनिक कॉम्प्लेक्स न्यूट्रल और कॅटायनिक कॉम्प्लेक्स आणि सेकंड पार्ट असणार आहे तो म्हणजे आयनिक कॉम्प्लेक्स दोन पार्ट असणार आहेत आता कॅटायनिक कॉम्प्लेक्सचा अर्थ काय तर जो कोऑर्डिनेशन स्पियर असतो त्या कोऑर्डिनेशन स्पियरवर नेट चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला होतं पण कॅटायनिक कॉम्प्लेक्स ऑर दिस इज कॉल्ड एज कॅटायनिक कॉम्प्लेक्स किंवा एखादा कोऑर्डिनेशन स्पियर आहे कशाला कारण त्याच्यावर चार्ज नसेल तर तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स असं म्हणतो काय म्हणतो न्यूट्रल complex. If net charge is present on coordinates, there is a positive, is called as a cationic. And if there is a no charge present on the coordinates, is called as a neutral complex. ह्याचे थोडेसे रूल्स वेगळे आहेत. रूल वेगळे म्हणजे एकच चेंज होतं फक्त तो मेटलचा पार्ट. तो तुम्हाला सांगतो काय चेंज होतं. आता एक आपण स्टार्ट करू पहिला बघू न्यूट्रल आणि कॅटायनिक कॉम्प्लेक्स. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॅटायनिक कॉम्प्लेक्स? कॅटायनिक कॉम्प्लेक्स मीन्स आफ्टर dissociation, okay, or after hydrolysis of some coordinate compound. So then form a overall positive charge on coordination sphere is called as a cationic complex. म्हणजे एखादा कंपाऊंड आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड जर नेट चार्ज जर पॉझिटिव्ह फॉर्म होत असेल तर त्याला म्हणतात आपण कॅटायनिक कॉम्प्लेक्स असं म्हणतो. इज कॉल्ड एज अ कॅटायनिक कॉम्प्लेक्स. आता फॉर एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं कॅटायनिक कॉम्प्लेक्स आणि आयनिक कॉम्प्लेक्स मध्ये एक्झाम्पल बघितलं तर सपोज ह्याच्यामध्ये मी निकेल घेत असेल तर एखाद्यामध्ये मेटल घेतला एक कोऑर्डिनेट कंपाऊंड एखादा मेटल आहे आणि ह्या मेटलमध्ये तुम्ही घेतला CO5 ब्रॅकेटच्या बाहेर घेतला Cl असं एखादं एक्झाम्पल घेतलं ठीक आहे. आता बघा हा जर बघितला हा कोऑर्डिनेशन स्पियर आहे आणि स्पॉट बाहेर त्याच्यामध्ये हा Cl आहे ह्याला म्हणतो आपण काउंटर आयन असं म्हणतो जो ब्रॅकेटच्या त्याला म्हणतो आपण काउंटर आयन म्हणतो. मग जर आपण डिसोसिएशन केलं तर याच्यामध्ये कुठे चार्ज फॉर्म होईल याच्यामध्ये चार्ज होणार हा बघा हा Cl आहे एक क्लोराइड आहे डिसो झालं तर Cl चं करंट Cl मायनस मध्ये करंट होईल समजा हा Cl मायनस झाला मग एक Cl मायनस असेल तर याच्यावर ओव्हरऑल चार्ज कुठे येणार CO5 हा ओव्हरऑल चार्ज येणार पॉझिटिव्ह. म्हणजे बघा हा जो ओव्हरऑल जो कोऑर्डिनेशन स्पियर आहे त्याला ओव्हरऑल चार्ज कुठला आला याच्यामध्ये पॉझिटिव्ह. कशाला का मला माहिती कॅटायनिक कॉम्प्लेक्स असं म्हणायचं काय म्हणायचं कॅटायनिक कॉम्प्लेक्स. मग कॅटायनिक कॉम्प्लेक्स वर कसं आहे आयपीसी नॉमेनक्लेचर मध्ये तुम्हाला डायरेक्ट असं एखादं कंपाऊंड दिला जाईल आणि तुम्हाला आयपीसी सांगितलं जाईल किंवा असं एखादं फॉर्म दिलं जाईल फक्त लक्षात घ्यायचं कॅटायनिक कॉम्प्लेक्स कसा ओळखायचा जर समजा अशा फॉर्म मध्ये दिला जर समजा राईटला जर एखादा कॉन्ट्रायन असेल राईटला बघा हा Cl राईटला जो कॉन्ट्रायन असतो तो ऑलवेज निगेटिव्ह चार्ज असतो लक्षात ठेवा का राईटला असतो ऑलवेज निगेटिव्ह चार्ज. मग हा जर निगेटिव्ह चार्ज असेल तर कॉम्प्लेक्सर काउंट पॉझिटिव्ह असलं पाहिजे कुठला असलं पाहिजे पॉझिटिव्ह. किंवा हा झाला कॅटायनिक कॉम्प्लेक्सचा पार्ट आणि न्यूट्रल मध्ये काय असतं फुल चार्ज कुठला फॉर्म होत असते म्हणजे सपोज आता फॉर एक्झाम्पल यांना आहे CO4 असं एकदा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. आता इथं बघा इथं कुठं काउंटर कुठंच नाहीये म्हणजे असं नाही की प्रत्येक कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काउंटर असतो काउंटर असतो मे बी असतो कदाचित कशाला का काउंटरचं मेन ऍप्लिकेशन काय बॅलन्स करतो ठीक आहे. आता बघा इथे कुठं काउंटर कुठे नाहीये त्यामुळे हा आणि हा CO हा न्यूट्रल आहे ठीक आहे. दिस इज अ न्यूट्रल हा कार्बोनिल आहे कार्बोनिल हा न्यूट्रल आहे न्यूट्रल असल्यामुळे जो ओव्हरऑल चार्ज असणार आहे तिथे काय असणार आहे इथं पूर्ण कोऑर्डिनेशन कंपाऊंड 0 असणार ठीक आहे. मग 0 असेल तर ह्याला म्हणायचं न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणायचं काय म्हणायचं न्यूट्रल कॉम्प्लेक्स ठीक आहे. मग जे न्यूट्रल कॉम्प्लेक्स असू देत किंवा एखादा कॅटायनिक कॉम्प्लेक्स असतो त्याचा आयपीसी नॉमेनक्लेचर कसं तर आयपीसी नॉमेनक्लेचर करत असताना त्याचे रूल्स आहेत रूल्स तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप. पहिला रूल असा इथं सुरुवातीला लक्षात घ्या कधी पण कुठल्या पण कोऑर्डिनेट कंपाऊंडचं आयपीसी नॉमेनक्लेचर लक्षात आलं का तिथं असताना आपण पहिल्यांदा काय घ्यायचं पहिला आपण घ्यायचा कॅटायन घ्यायचा कॅटायन फर्स्ट वाईट राईट द कॅटायन इफ प्रेझेंट कॅटायन असेल तर म्हणजे काउंटरायन कॅटायन असेल तर घ्यायचा. मी मगाशी काय म्हटलं की कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये काउंटरायन असंच का नाही बऱ्याच कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये आहेत बऱ्याच्यामध्ये नाही आहेत. जर काउंटरायन असेल आणि तो जर कॅटायन फॉर्म होत असेल तर म्हणजे प्लस आयन फॉर्म केलं तर सुरुवातीला आपण कॅटायन घ्यायचा ठीक आहे.
सेकंड रूल काय याच्यामध्ये, तर असेल तर इफ मे बी इफ प्रेझेंट असेल तुम्ही, इफ प्रेझेंट. ओके. सेकंड रूल काय हा पडतो. सेकंड रूल काय, आयओपीसी नॉर्मल लिहित असताना फर्स्ट वी हॅव टू राईट द लिगँड. लिगँड लिहायचं. लिगँड फर्स्ट कसं असतं याच्यामध्ये, कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये काय असतो, मेटल असतो आणि कोण असतो, लिगँड असतो. मग लिगँड एक तर निगेटिव्ह चार्ज असतात किंवा एक तर न्यूट्रल असतात. मग सुरुवातीला लिहिताना काय लिहिणार, मेटल लिहिणार की लिगँड लिहिणार, पहिल्यांदा लिहायचं लिगँड. आणि लिगँड लिहित असताना ते लिगँड्स किती आहेत, म्हणजे वन टाईपचे लिगँड 2 असतील, 3 असतील, 4 असतील. 2 असेल तर डाय लिहायचं, 3 असेल तर ट्राय लिहायचं, 4 असेल तर टेट्रा लिहायचं. आता मी एक्झाम्पल घेतो तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. नंतर लिहायचं लिगँड लिहायचं. आणि लिगँड लिहिल्यानंतर थर्ड पार्ट मध्ये काय लिहायचं, नंतर काय लिहायचं, मेटल लिहायचं. काय लिहायचं, मेटल. म्हणजे पहिल्यांदा लिगँड कुठले ते बघायचे. जसं लिगँड वन टाईपचे लिगँड 2 असतील किंवा 2 पेक्षा जास्त असतील, तर 2 असतील तर त्याच्यामध्ये आपण डाय लिहितो, 3 असेल तर ट्राय लिहितो, 1 सेम टाईपचे असेल तर, 4 असेल तर टेट्रा लिहितो. मग हा लिहिला लिगँडचा पार्ट. आणि त्यानंतर लिहायचा मेटल. लक्षात आलं. आता लिगँड मध्ये पुन्हा पार्ट आहे. तर लिगँड मध्ये कसं असतं, लिगँड मध्ये 2 or more टाइप ऑफ लिगँड असतात. 2 or more टाइप ऑफ लिगँड. मग 2 or more टाइप ऑफ लिगँड असतील तर लिगँड लिहित असताना मग त्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर पाहिजे. काय पाहिजे, अल्फाबेटिकल ऑर्डर पाहिजे. ठीक आहे. मग अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आपण काय करायचे, आयपीसी नॉमिनोमेक्लेचर लिहित असतात. आता फक्त हे तुमचे झाले फक्त रील, एवढे फक्त 3च पॉईंट लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा जर टोटल ओव्हरऑल जर कोऑर्डिनेट कंपाऊंड ते काउंटर पॉझिटिव्ह असेल तर तो पहिला लिहायचा. त्यानंतर लिगँड घ्यायचा. त्यानंतर काय लिहायचं, मेटल लिहायचं. आणि लास्ट पार्ट आहे तो म्हणजे जर काउंटर आयन जर निगेटिव्ह असेल, ओके, काउंटर आयन जर निगेटिव्ह असेल तर तो शेवटला द्यायचा. म्हणजे इथं काय लिहिणार आपण, शेवटला ऍनायन द्यायचा. करायचं याच्यामध्ये ऍनायन. इफ प्रेझेंट, इफ प्रेझेंट. मग ते 4 पॉईंट लक्षात ठेवा. बाकी याच्यामध्ये लक्षात ठेवायचं नाही. आणि जसं मी एक्झाम्पल देईल तसं तुमच्या ते लक्षात येईल कसं द्यायचं असतं. ठीक आहे. हा बेसिकली 4 पार्ट आहे. आता याच्यामध्ये बघा, हा जो लिगँड आहे, ठीक आहे, लिगँड लिहित असताना रेग्युलर आपण त्याचं जे नॉमनक्लेचर आहे ते नॉमनक्लेचर नाही घ्यायचं. त्याचे काही रूल्स आहेत. प्रत्येक लिगँडचे काय म्हणतात, रूल्स आहेत. लिगँड मध्ये 2 पार्ट असतात. एक तर तो एक तर तो निगेटिव्ह चार्ज असतो किंवा एक तर तो काय असतो, न्यूट्रल असतो. ठीक आहे. मग निगेटिव्ह चार्ज जे लिगँड असेल, कुठले लिगँड आहेत, मग त्याचं आयपीसी नॉमनक्लेचर काय असणार आहे. जर न्यूट्रल असेल तर त्याचं काय असणार आहे. ठीक आहे. तो पार्ट आपण बघू. त्यानंतर हा झाला न्यूट्रॉन आणि कॅटॅयनिक कॉम्प्लेक्सचा हा झाला रूल. नेक्स्ट सेकंड रूल आहे तो म्हणजे ऍनायनिक कॉम्प्लेक्स. बघा कुठला कॉम्प्लेक्स आहे, ऍनायनिक कॉम्प्लेक्स. ऍनायनिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय होतं, ऍनायनिक कॉम्प्लेक्स मीन्स तर ओव्हरऑल चार्ज निगेटिव्ह फॉर्म होत असेल एखाद्या कंपाऊंडवर, कोऑर्डिनेशन स्पेअर निगेटिव्ह चार्ज फॉर्म तर आपण ऍनायनिक कॉम्प्लेक्स. फक्त ऍनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये काय येतो, ऍनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये जो मेटल असतो, ठीक आहे, सेंट्रल मेटल जो असतो, त्या सेंट्रल मेटलचं एक आयपीसी नॉमनक्लेचर आहे. लक्षात काय, त्याचं काय, मेटलसाठी आयपीसी रूल आहे. त्यासाठी तो रूल कुठला आहे, म्हणजे तो मेटलचा आपण काय करतो, नॉमनक्लेचर चेंज करतो. आता सपोज, आता फॉर एक्झाम्पल मग आपण घेतलं होतं K4 FeCN6 आपण घेतलं होतं. ठीक आहे. आणि जर आपण आता बघा, हा K4 FeCN6 तुम्हाला दिसणार न्यूट्रल दिसतो, हा न्यूट्रल नाही आहे. लक्षात का, हा कसा, दिस इज अ निगेटिव्ह चार्ज लिगँड आहे. सॉरी, निगेटिव्ह चार्ज कोऑर्डिनेशन स्पियर आहे. त्याला आपण म्हणतो ऍनायनिक कॉम्प्लेक्स आहे. का, कारण की इथं बघा काउंटर आयन प्रेझेंट आहे आणि काउंटर आयन कुठे लेफ्टला आहे. लेफ्टला काउंटर आयन असेल तर ओव्हरऑल चार्ज याला पॉझिटिव्ह, लेफ्टला असेल तर ओव्हरऑल चार्ज निगेटिव्ह होणार आणि राईटला काउंटर आयन असेल तर ओव्हरऑल चार्ज पॉझिटिव्ह होणार. म्हणजे समजा डिसोसिएशन झालं तर काय होतं, मला शिकलं होतं आपण 4K++ FeCN6 4 निगेटिव्ह चार्ज. दिस इज अ ऍनायनिक कॉम्प्लेक्स. आणि ऍनायनिक कॉम्प्लेक्स जर असेल तर याच्यामध्ये जो मेटल आहे, कसं का Fe आयर्न म्हणतो आपण, कसं का, तर याचा Fe तो आहे तो आपण आयर्न लिहित नाही याच्यामध्ये, आपण त्याचं काय लिहितो, फेरेट लिहितो, फेरेट. किंवा जसं इथं पीटी प्लॅटिनम आहे तर प्लॅटिनेट असं म्हणतो. जर कॉपर असेल तर आपण क्युपरेट असं म्हणतो. असे त्याचे मेटलचे पण जे नॉमनक्लेचर आहे ते पण काय होतं, चेंज होतं. कधी, जर ऍनायनिक असेल तर चेंज होतं. तर न्यूट्रल किंवा कॅटॅयनिक कॉम्प्लेक्स असेल तर मेटल चेंज होणार नाही. इथं Fe असेल आणि जर समजा हा कॅटॅयनिक किंवा न्यूट्रल असेल तर तो आय तसंच राहतो, आयर्नच राहतो. आता फॉर एक्झाम्पल मार्क्स बघितलं होतं आपण NiCO4, याच्यामध्ये निकेल आहे. ठीक आहे. तर हा निकेलच राहणार आहे. का, कारण की न्यूट्रल स्पेसिस आहे. हा, तर समजा हा जर निगेटिव्ह चार्ज कोऑर्डिनेशन स्पेअर असला असता ऍनायनिक कॉम्प्लेक्स, तर काय झालं असता, निकलेट झाला असता. काय झालं असता, निकलेट. त्याला आपण AT असं जोडतो. काय जोडतो, AT. ह्या लक्षात ठेवायचं. हा बेसिकली पार्ट आहे, हा ऍनायनिक कॉम्प्लेक्स. ठीक आहे. आता आपण लिगँडचे 2 पार्ट आहेत. एक तो निगेटिव्ह चार्ज लिगँडचे काय पॉईंट आहेत,
आणि दुसरा येतो म्हणजे न्यूट्रलचे. आता एक पॉईंट मी तुम्हाला लिहून देतो, ठीक आहे. पण ते पॉईंट लक्षात घ्या, हे 4 म्हणून आपण फक्त जायचं बस, बाकी त्याच्यामध्ये अवघडच काहीच नाही, सिंपल पार्ट आहे तो. आता बेसिकली जर समजा लिगँडच्या एंडला जर IDES असेल, IDE असं समजा क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाइड, फ्लोराइड, ID येत असेल तर फक्त काय होतं इथं ईच्या ऐवजी फक्त काय घ्यायचा O, म्हणजे काय करायचं IDO होणार. काय होणार IDO, काय होणार याच्यामध्ये IDO. आता फॉर एक्झाम्पल Cl हा लिगँड असेल Cl मायनस, ठीक आहे, तर कोण पण क्लोराइड ID फक्त E काढणार आणि काय घेणार फक्त क्लोरिडो, काय सर क्लोरिडो लिहायचं क्लोरिडो, ठीक आहे. जर फ्लोराइड असेल तर फ्लोरिडो, ब्रोमाइड असेल तर ब्रोमिडो, फ्लोराइड असेल तर फ्लोरिडो, हे लक्षात ठेवायचं. IDE असेल शेवटला, जर लिगँडच्या शेवटला IDE येत असेल तर काय करायचं IDO लिहायचं. काय लिहायचं IDO, हा पहिला. सेकंड, जर समजा शेवटला जर ATE येत असेल, ATE येत असेल तर फक्त काय करायचं ऍटो करायचं. ऍटो काय करायचं फक्त ऍटो, लक्षात घ्या काय करायचं ऍटो. आता फॉर एक्झाम्पल समजा असं असेल SO4 2- कसं आहे SO4 2- SO4 2- म्हणजे सल्फेट, काय हा सल्फेट, ATA ई काढा O जोडा, म्हणजे काय म्हणायचं सल्फॅटो, ई काढा O जोडा सल्फॅटो, ठीक आहे. तर म्हणजे सल्फॅट असं म्हणायचं. हा फर्स्ट पॉईंट, ओके. सेकंड पॉईंट आणि थर्ड. नंतर शेवटला येतो IT असेल IT तर फक्त ई काढायचं नाही ITO, ITE ई काढायचं नाही ITO, लक्षात का. असे हे बेसिकली पार्ट आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आता तुम्हाला प्रत्येक लिगँडचे एक एक पार्ट मी तुम्हाला सांगतो कोणाला काय म्हणायचं. आता हा आता हे जे रूल्स आहेत दिस रूल्स ओनली फॉर द निगेटिव्ह चार्ज लिगँडसाठी, ठीक आहे. आता एक पॉईंट तुम्हाला सांगतो मी, आता लक्षात घ्या बेसिकली. आणि मी तुम्हाला नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, त्या व्हिडिओ आहे चालू, ठीक आहे. आता एक पॉईंट तुम्हाला सांगतो. फर्स्ट आहे तो समजा BR असेल, बघा लिहून तुम्ही एकदम फास्टमध्ये. BR असेल तर ब्रोमाइड असेल तर त्याच्यामध्ये ब्रोमिडो, किंवा तुम्ही याला ब्रोमो म्हटलं तरी चालेल. हे लक्षात घ्या की ब्रोमाइड IDE असेल तर IDO लिहिला तरी चालेल, किंवा ब्रोमो म्हटलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. हा म्हणून चालतो आपण BR म्हणायचं तुम्ही ब्रोमो म्हणा, ब्रोमो, ठीक आहे. Cl म्हणायचं काय असणार त्याला म्हणायचं क्लोरो, BR मायनस असेल तर BR मायनस झाला, F मायनस असेल तर फ्ल्युरो, ठीक आहे. I मायनस असेल तर आयोडो, किंवा और ब्रोमिडो, क्लोरिडो, फ्ल्युरिडो, आयोडो असं म्हटलं तरी चालेल, दोन्ही पण करेक्ट आहेत, ह्याच्यामध्ये चेंज होणार नाही. समजा SO4 2- असेल तर त्याला म्हणायचं सल्फॅटो, का सल्फॅटो सल्फेट ATO, ठीक आहे. SO4 2- असेल तर सल्फॅटो, SO4 2- सल्फॅटो. समजा आता NO3- असेल हा असतो नायट्रो, कुठल्या याच्यामध्ये नायट्रो. आता NO3- असेल तर NO3- म्हणायचं नायट्रिटो, दिस इज नायट्रिटो, त्याला काय म्हणायचं असं नायट्रिटो. लक्षात घ्या महत्त्वाचे हे सगळे लिगँड्स आहेत. दिस इज ऑल दीज आर निगेटिव्ह चार्ज लिगँड्स. अँड इन IUPAC coordinate nomenclature you should be write this, हे तुम्हाला लिहायचे, ठीक आहे. NO3- असेल तर नायट्रो, तर त्याच्यामध्ये पण नायट्रिटो होतो, का होतो याच्यामध्ये हा नायट्रिटो. सपोज Cl- असेल Cl- चा अर्थ काय सायनाइड, तर त्याला म्हणतो आपण सायनो, काय आन्सर दिस इज कॉल्ड एज अ सायनो. त्यानंतर CO3 2- असेल दिस इज कॉल्ड एज अ कार्बोनेट, तर त्यानंतर कार्बोनेटो, ओके, दिस इज कॉल्ड एज अ कार्बोनेटो. जर OH- असेल तर हा हायड्रोक्साइड असतो, त्याला म्हणायचं हायड्रोक्झो म्हणायचं, हायड्रोक्झो. OH- इज कॉल्ड एज अ हायड्रोक्झो.
असे हे काय आहे निगेटिव्ह चार्ज जे लिगँड आहेत त्यांच्या आयपीसी नॉमेनक्लेचर आहेत. अजून बरेच आहेत त्याच्यामध्ये. समजा NO2 मायनस असेल, बघा आता NO2 मायनस दोन पार्ट आहेत त्याच्यामध्ये. आता बघा ह्याच्यामध्ये एक पार्ट आहे NO2 मायनस असेल किंवा ONO मायनस असेल. ONO मायनस, NO2 मायनस किंवा ONO मायनस दोघांचं पण आहे ते नायट्राइट. त्याला आपण म्हणतो आपण नायट्राइट असं म्हणतो. दिस इज कॉल्ड एज अ नायट्राइट. दिस इज कॉल्ड एज अ नायट्राइट. दिस इज कॉल्ड एज अ नायट्राइट. जनरल नायट्राइट. आता ह्याच्यामध्ये बघा इथं कसं हा NO2 आहे, म्हणजे हा इथं काय होणार आहे NO2 असेल तर याचा अर्थ काय मेटलला अटॅच डायरेक्ट कोणाला आहे नायट्रोजन आहे. नायट्रोजन डायरेक्ट अटॅच कोणाला आहे मेटल आहे. इथं जर असेल तर मेटल अटॅच कोणाला डायरेक्ट ऑक्सिजनला आहे. म्हणजे ऑक्सिजन आणि मेटल मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड आहे आणि याच्यामध्ये नायट्रोजन आणि मेटल मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. जर NO2 मायनस असेल, NO2 मायनस त्याला म्हणायचं नायट्रोस म्हणायचं. त्याला काय म्हणायचं नायट्रो. हे लक्षात घ्या, त्याला काय म्हणायचं नायट्रो म्हणायचं. कॉल्ड एज नायट्रो. आणि जर ONO असेल तर म्हणायचं नायट्रिटो म्हणायचं. काय म्हणायचं दिस इज अ नायट्रिटो. दिस इज कॉल्ड एज अ नायट्रिटो. ठीक आहे लक्षात घ्या. हा एक मोस्ट इम्पॉर्टंट हा बेसिक आहे. इथं बरेच जण कन्फ्युज होतात की NO2 मायनस डायरेक्ट NO2 मायनस असेल तर नायट्रो आणि ONO मायनस असेल तर नायट्रिटो. अजून एक पार्ट याच्यामध्ये फक्त नायट्रोजनचं बॉन्डिंग मेटल बरोबर आहे, ऑक्सिजन बॉन्डिंग मेटल बरोबर आहे. अजून एक पार्ट आहे याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट तो म्हणजे SCN मायनस. ठीक आहे SCN मायनस आणि तो NCS मायनस. याच्यावर फक्त लक्षात घ्या इथं मेटल बरोबर बॉन्ड आहे आणि हा नंबर आहे तो मेटल बरोबर. म्हणजे सल्फर इज बॉन्डेड टू मेटल आणि नायट्रोजन इज बॉन्डेड टू मेटल. समजा SCN मायनस असेल तर SCN मायनस म्हणायचं थायोसायनायडो म्हणायचं. कॉल्ड एज थायोसायनायडो. इज कॉल्ड एज थायोसायनायडो. आणि जर NCS म्हणायचं त्याला म्हणायचं आयसो थायोसायनायडो. सायनायडो. ओके आयसो थायोसायनायडो. ओके SCN मायनस असेल तर थायोसायनायडो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं वेन सल्फर इज अ कोऑर्डिनेट टू मेटल. म्हणजे इथं काय होणार आहे सल्फर इज बॉन्डेड टू मेटल. म्हणजे सल्फर हा डोनर आयटम झाला आणि इथं नायट्रोजन इज बॉन्डेड टू मेटल. सो SCN असेल तर थायोसायनायडो म्हणायचं आणि फक्त NCS म्हणायचं तर आयसोथायोसायनायडो म्हणायचं. ओके तर एवढेच काय आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज लिगँड्स. बरेच आहेत त्याच्यामध्ये. आता C2O4 असं जर असेल C2O4 2 मायनस असं असेल C2O4 2 मायनस निगेटिव्ह चार्ज स्पेसिस तर हा ऑक्झॅलेट आहे. दिस इज अ ऑक्झॅलेट. शेवटला AT आहे ऑक्झॅलेट. ऑक्झॅलेट म्हणायचं ऑक्झॅलेट AT आहे. ईच्या ऐवजी काय म्हणणार आपण ऑक्झॅलॅट्रो म्हणायचं. काय म्हणायचं ऑक्झॅलॅट्रो. ठीक आहे हा बेसिक पार्ट. हा जर सगळं निगेटिव्ह चार्ज स्पेसिस झाला. दिस इज अ निगेटिव्ह चार्ज स्पेसिसचे रूल्स. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे न्यूट्रल लिगँड. आता न्यूट्रल लिगँड मध्ये कुठले कुठले आहेत तुम्हाला सांगतो. एक फक्त फोरच आहेत. पहिला आहे तो म्हणजे NH3. दुसरा आहे तो म्हणजे H2O. ठीक आहे एक आहे तो NH3 H2O. त्यानंतर एक आहे तो CO आणि नंतर आहे तो म्हणजे EN. हे चारच तुम्हाला फक्त असणार आहेत मॅक्सिमम. फक्त काय असणार चार्ज असणार. एक तुम्हाला सांगतो जर समजा न्यूट्रल लिगँड असेल NH3 जर लिगँड असेल न्यूट्रल लिगँड NH3 हा न्यूट्रल लिगँड आहे. लोन पेअर आहे तिथे प्रेझेंट. त्यामुळे हा लुईस बेस आहे. ओके बिकॉज इन दिस केस नायट्रोजन इझिली डोनेट इलेक्ट्रॉन्स टू द इलेक्ट्रॉन डिफ्युजन स्पेसिस. सो NH3 असेल त्याला म्हणायचं अमाइन असं म्हणायचं. म्हणजे त्याला अमाइन डबल एम जोडत डबल एम अमाइन असं म्हणायचं अमाइन. वॉटर असेल तर त्याला आपण ॲक्वा असं म्हणतो. काय म्हणतो ॲक्वा. लक्षात वॉटर. हे लक्षात ठेवायचं रूल. लक्षात का CO असेल तर आपण कार्बोनिल असं म्हणतो. काय म्हणतो ना इज कॉल्ड एज अ कार्बोनिल. आणि EN मीन्स इथायलिन डायमंड. इथायलिन डायमंड. इथायलिन डायमंड. ओके आता याच्यामध्ये बघा इथायलिन डायमंड असतो. इथायलिन डायमंड इज नॉट ए मोनोडेंटेड लिगँड. इट इज अ बायडेंटेड लिगँड. कसा आहे तो बायडेंटेड लिगँड. मग बायडेंटेड लिगँड मध्ये पण रूल्स आहेत. ह्याच्यामध्ये फक्त एक रूल लक्षात घ्या. तर समजा एखादा कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये जर बायडेंटेड लिगँड एक पेक्षा जास्त असतील. बघा बायडेंटेड लिगँड जर ओव्हरऑल एक पेक्षा जास्त दोन आहेत तर फक्त आपण याच्यामध्ये काय करायचं जर 2 असेल
तर 2 असेल तर फक्त काय लिहायचं, थोडं बाईज लिहायचं. काय लिहायचं फक्त इथं बाईज लिहायचं 2 असेल तर. आणि बाकीचं नाव लिहायचं. काय लिहायचं, इथायलीन डायअमाइड एवढं फक्त लिहायचं. ठीक आहे, बाईज लिहायचं 2 असेल तर. नुसतं EN असेल तर काय प्रॉब्लेम नाही. मग काय डायरेक्ट इथायलीन डायअमाइड. जर 2 असेल तर बाईज इथायलीन डायअमाइड लिहायचं. किंवा इथेन 1,2 डाय असं म्हटलं तरी चालेल. किंवा तर समजा तर 3 असतील तर इथं फक्त काय करायचं, ट्राईज लिहायचं. काय लिहायचं फक्त ट्राईज. आणि जर 4 असतील हे नसतं त्याच्यामध्ये तर त्याला फक्त आपण म्हणतो टेट्रास. काय म्हणतात म्हणजे टेट्रास समज टेट्रास जे बेसिकली नसतात. तर ते 2 असतील, एक बाय असेल किंवा ते ट्राईज असेल हे लक्षात ठेवा. म्हणजे एवढे फक्त हे रूल्स आहेत. आता हे रूल कोणात आले, निगेटिव्ह चार्ज लिगेंड, न्यूट्रल लिगेंड आणि आता झालं पार्ट. आता राहिला पार्ट 2. एक काउंटर आयनचा रूल काय असणार आणि एक असणार तो मेटलसाठी. काउंटर आयन मध्ये लक्षात घ्या, तो काउंटर आयन असतो जो त्याचा रेग्युलर जे नॉमेनक्लेचर आहे तेच नॉमेनक्लेचर घ्यायचं. समजा आता मग असे K4 F मध्ये K4 हा कुठं होता, लेफ्टला होता स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. ओके, मग त्या K म्हणजे काय, पोटॅशियम. तर पोटॅशियमचं पोटॅशियमच राहणार आहे, त्याच्यामध्ये चेंज करायचं नाही आहे. मग K4 होता, मग 4 म्हटल्यावर त्याच्यामध्ये मग टेट्रा येणार की नाही, तर सिंपल घेता फक्त घ्यायचं पोटॅशियमच घ्यायचं. म्हणजे तुम्ही आता मी एक्झाम्पल घेतो तर लक्षात येईल. आणि जर काउंटर आयन जर निगेटिव्ह असेल, समजा आता मग अशी ह्याच्यामध्ये पण Cl2 Cl3 असेल तर Cl त्याच्यामध्ये तो क्लोराईडच आहे, तसं त्याच्यामध्ये चेंज करायचं नाही. आता राहिला फक्त मेटलचा पार्ट. मेटलमध्ये कधी चेंज होतो, जर कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्स जर समजा ऍनायनिक कॉम्प्लेक्स असेल तरच मेटलचं काय होणार, चेंज होणार आहे. मग मेटलचं काय चेंज होणार, तर मेटलचे रूल्स आहेत. तर मेटलचे रूल तुम्हाला एक सांगतो. समजा जर Al असेल मेटल, एलचं काय होतं याच्यामध्ये, ॲल्युमिनेट होतं. काय होतं, ॲल्युमिनेट. एलचं काय होतं याच्यामध्ये, ॲल्युमिनेट. हे सगळे तुम्हाला मी नोट्समध्ये देईन. कुठल्या मेटलला कुठल्या ह्याच्यामध्ये काय, समजा जर CO असेल तर त्याला कोबाल्टेट, जसं कोबाल्टेट असं म्हणतात, कोबाल्टेट. जर गोल्ड असेल, जर असेल तर त्याला म्हणायचं ऑरेट असं म्हणायचं. हे लक्षात घ्या, त्यामुळे त्याला ऑरेट, तर ऑरेट असं म्हणायचं. झेडन असेल तर काय म्हणायचं, झिंकेट असं म्हणायचं. काय नाही, जो मेटल आहे त्याच्या पोती फक्त AT जोडायचा. आता बघा, ॲल्युमिनियम, ॲल्युमिनेट. CO कोबाल्ट, कोबाल्टेट. गोल्ड, ऑरेट. झिंक, झिंकेट. PT प्लॅटिनेट, प्लॅटिनेट. असं सिंपल नॉमेनक्लेचर्स आहेत. हे प्रत्येकाने तुम्हाला एक पॉईंट मी नोट्समध्ये देतो. ठीक आहे, स्टार्ट करू आपण. आता माझ्याकडं लिस्ट आहे आणि त्या लिस्टमध्ये JEE मध्ये, नीट मध्ये आणि CET मध्ये कुठले कुठले क्वेश्चन विचारले, मी वेगळे काय केले त्याचे IUPAC जे विचारले ते सगळे एकासाठी मी लिहून काढले. तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या टाईपचे तुम्हाला विचारणार, JEE नीटला किंवा CSIR असू दे, सेट नेट असू दे, त्याच्यामध्ये त्या टाईपचे IUPAC नॉमेनक्लेचर रिलेटेड टू द कोऑर्डिनेट कंपाऊंड त्याप्रकारे काय करायचं, सॉल्व्ह करायचं. तर फॉर एक्झाम्पल एक सिंपल एक्झाम्पल मी सॉल्व्ह करतो. सपोज K4 एफिशियन्सी हे सॉल्व्ह करू आपण. K4 एफिशियन्सी. आता इथून स्टार्ट करा, या पार्ट खूप महत्त्वाचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं, तर दिलेला जो कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, जो कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे, तो न्यूट्रल आहे, निगेटिव्ह चार्जड स्पेसिस आहे, की म्हणजे ॲनायनिक आहे की कॅटॅनिक आहे, आपण पर्यंत बघू. तर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काउंटर आयन आहे. मग काउंटर आयन असेल तर ऑब्व्हियसली कुठेतरी चार्ज स्पेसिस असणार आहे. काउंटर आयन लेफ्टला असेल तर हा काय असणार आहे, निगेटिव्ह चार्ज असणार आहे, जे असणार आहे ॲनायनिक कॉम्प्लेक्स. मग ॲनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये काय होतं, रूल्स वेगळे असतात. तर स्टेप बाय स्टेप जाऊ. पहिल्यांदा काय म्हटलं, जर कॅटॅन प्रेझेंट असेल तर तो पहिल्यांदा कॅटॅन आहे, काउंटर आयन आहे, प्लस K म्हणजे काय, पोटॅशियम. मला पोटॅशियम लिहा. फर्स्ट वी हॅव टू राईट द पोटॅशियम, जो काय असेल तो. 4 आहे, टेट्रालेची गरज नाही, ओनली पोटॅशियम. ठीक आहे, हा पार्ट काउंटरचा पार्ट संपला. आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पहिला काय घ्यायचा, लिगॅंड. ठीक आहे, लिगॅंड कोण आहे, CN म्हणजे सायनाइड, IDE. तर त्याचा काय करतो आपण, एकतर O लिहितो की त्याच्यामध्ये IDO. तर सायनाइड असेल तर काय होतं, सायनो होतो. काय होतो, सायनो किंवा सायनिडो. ठीक आहे, आता आपण याचं सायनाइड, सायनो. पोटॅशियम किती सायनाइड आहे, 6 आहे. 6 म्हणजे हेक्सा. कशाला काय, त्याचे पॅरेंट्स लिहायचे, म्हणजे पोटॅशियम हेक्सा सायनो. ठीक आहे, पोटॅशियम हेक्सा सायनो. पोटॅशियम हेक्सा सायनो झाल्यानंतर मेटल कोण याच्यामध्ये, Fe. आता हा जो कॉम्प्लेक्स आहे कसा, निगेटिव्ह चार्जड स्पेसिस आहे. निगेटिव्ह ॲनायनिक कॉम्प्लेक्स असल्यामुळं त्याचं काय करतो आपण,
जो मेटल आहे त्या मेटलचं पण काय करतो आपण जे नॉमेनक्लेचर चेंज करतो. तर इथे Fe आहे लक्षात Fe म्हणजे आयर्न. त्याचं काय होतं आपण फेरेट देतो फेटो पोटॅशियम हेक्सासायनो फेरेट काय लिहायचं फेरेट. ठीक आहे फेरेट. आता बघा अजून एक रूल आहे याच्यामध्ये तो म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल ॲटम मेटलचा ऑक्सिडेशन नंबर असतो. मेटल लिहिल्यानंतर आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो मेटल असतो त्या मेटलचा ऑक्सिडेशन नंबर हा रोमन मध्ये लिहायचा आहे. कसं लिहायचा रोमन नंबरिंग मध्ये लिहायचं रोमन नंबरिंग मध्ये. आता बघा काय करायचं आता इथपर्यंत तुम्ही आला इथं बरोबर आहे. आता काय करा हा जो मेटल आहे त्या मेटलचा ऑक्सिडेशन नंबर काढून घ्या. ऑक्सिजन नंबर किती ना तर त्यासाठी तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन या टॉपिक मध्ये सगळे रूल्स माहित असं महत्वाचं आहे. तिथं पोटॅशियम आहे पोटॅशियम चार्ज असतो +1 असतो आणि सायनाइड चार्ज असतो इथं -1 असतो. ठीक आहे. आता मी कन्सिडर करतोय की मला रूल्स माहिती आहेत कारण की हा बेसिकली हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड 12 चा टॉपिक आहे. कशाला का आणि खूप बेसिक टॉपिक आहे. त्यामुळे तुम्हाला रूल माहित असं महत्वाचं आहे. इथं बघा पोटॅशियम 4 आहे म्हणजे काय करणार मी 4 × 1 प्लस इथे Fe चं काढायचं x कन्सिडर करा x प्लस सायनाइड किती 6 आहे 6 × -1 = 0 कारण की डोक्यावर कुठे चार्ज नाही पूर्ण कॉम्प्लेक्स वर. 4 + x - 6 = 0 so x = 2. x ची व्हॅल्यू किती आली 2 म्हणजे इथे x व्हॅल्यू 2 म्हणजे त्याचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो किती असणार 2. तो कसा लिहायचा रोमन मध्ये लिहायचा. कसं लिहायचा रोमन मध्ये. ओके सो दिस इज अ करेक्ट IUPAC nomenclature of this coordinate compound. हे सॉल्व करायचं. तर नुसार आपण घेऊ पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट आहे तो सपोज असं एखादा कंपाऊंड आहे NaCO4. ठीक आहे. फर्स्ट we have to identify the given example is a cationic complex, anionic complex और न्यूट्रल कॉम्प्लेक्स. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर डोक्यावर कुठला चार्ज नाही आहे काउंटराइन नाही आहे काउंटराइन नाही आणि डोक्यावर कुठला चार्ज पण नाही आहे त्यामुळे न्यूट्रल आहे. ओके मग याच्यामध्ये काय करायचं न्यूट्रल असेल तर रेग्युलर वेने जाऊ हा पॉईंट येणार नाही आहे. इथनं स्टार्ट करू कारण की लिगँड हा बघितलं हा होमोलिप्टिक कॉम्प्लेक्स आहे. होमोलिप्टिक म्हणजे जर सेम टाइप ऑफ लिगँड असेल तर त्याच्यामध्ये CO म्हणजे काय हा कार्बोनिल. ठीक आहे याला आपण कार्बोनिल असं म्हणतो. किती कार्बोनिल 4 आहे. 4 असेल तर कसं म्हणणार आपण टेट्रा कार्बोनिल. ओके टेट्रा कार्बोनिल. नंतर काय घेतो आपण मेटल घेत असताना हा ॲनायनिक आहे का नाही आहे तसं घ्या. निकेल आहे तसं काय निकलेट वगैरे लिहायचं नाही ॲनायनिक लिहायचं फक्त. ओके त्यानंतर याचं काय करायचं टेट्रा कार्बोनिल निकेल अर्धा ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट लिहिता असताना हा जो कार्बोनिल आहे हा 0 असतो. कशाला त्याचा ऑक्सिडेशन नंबर कसा असतो 0 कारण न्यूट्रल आहे. मग हा 0 असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर कसा आहे 0 म्हणजे टेट्रा कार्बोनिल निकेल. एवढंच आहे टेट्रा कार्बोनिल निकेल. ठीक आहे. असे बरेच एक्झाम्पल्स आहेत.